तिच्या सारखं बोलण्यात होतं की मला नाही, मला कंटाळा आलाय, मला जगायचं नाही आहे. आम्ही घरातले इव्हन चाकू असतील काय असतील हे सगळं लपवून ठेवलेलं होतं. ती 17व्या मजल्यावरून पडली होती आणि खाली हे होतं काय कार होती, कारवरती पडली होती. काय म्हणजे स्वतःची मुलगीचं स्वतः समोर बघणं काय भावना असू शकतात. बऱ्याच वेळी काय होतं, बरं लग्न कार्य असलं तर ती कुठंतरी आपल्याला सलत राहत असती. ती माझी मुलगी इथं नाही आहे, माझी मुलगी इथं नाही आहे. आणि आता तर माझ्या मुलाचं लग्न ठरलंय तर ती सारखी गोष्ट मला हे होती की या मुलाच्या लग्नात माझी मुलगी नसते. घर मालक होता ज्यांच्या घरी आम्ही भाड्याने राहत होतो, त्या घर मालकांचा मुलगा तिला धरून असं काहीतरी चाइल्ड अब्यूज प्रकार करत होता. तो तिला भीती काय घालायचा, तू जर कुणाला सांगितलं तर तुझ्या आई वडिलांना मी मारून टाकी. मुलं तुम्हाला कधी काय मनातलं सांगत असतील त्यावेळी तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे आणि ते सिरियसली घेतलं पाहिजे. असं नाही की काहीतरी सांगतोय किंवा काय असं करून त्याच्याकडे त्या बाबतीत दुर्लक्ष करून उपयोग नाही. असं कुणाला काही डिप्रेशनचा किंवा काही त्रास होत असेल ना तर त्यांनी दुसऱ्यांशी बोललं पाहिजे. म्हणजे आपल्या मनात साठवून ठेवणं हे बरोबर नाही. बऱ्याच वेळी ह्याच्यात पॅनिक अटॅक्स असतात आणि त्यावेळी समोरची व्यक्ती खूप ॲग्रेसिव्ह होती, पण त्यावेळी तुम्ही रिॲक्ट नाही झालं पाहिजे त्याला. त्यावेळी समोरच्याला शांत करणं तुम्हाला ती कला आली पाहिजे की समोरच्याचा त्यावेळी त्याला काय बोलायचं आहे ते सगळं बोलून दिलं पाहिजे. हाल तेरा ना हमसा है, इस खुशी में क्यों गम सा है, बसने लगा